माझा जावई मोहित याने आपले सर्व घर, मालमत्ता आणि कारखाना माझी मुलगी कोमलच्या नावे केला होता. त्याचे माझ्या मुलीवर इतके प्रेम होते की तो तिच्या परवानगीशिवाय काहीही करत नव्हता. तो माझ्या मुलीभोवती नेहमी नोकरासारखा फिरत असे. पण माझी मुलगी त्याच्यावर खुश नव्हती. ती मला रोज फोन करून सांगायची, मला माझ्या पतीला घटस्फोट द्यायचा आहे. मला हे पैसे, गाडी, बंगला काहीही नको आहे. जर मला माझ्या पतीपासून घटस्फोट मिळाला नाही तर मी मरेन. देवाच्या कृपेने मला घटस्फोट द्या. एके दिवशी रात्री 12 वाजता माझ्या जावयाने मला बोलावले. तिथे गेल्यावर माझ्या मुलीची अवस्था पाहून माझे हृदय हादरले. कारण माझी एकुलती एक मुलगी कोमल हिच्यासाठी मी जो निर्णय घेतला होता तो तिच्यासाठी खूप घातक ठरला होता. माझी मुलगी कोमलशिवाय मला या जगात कोणीच नव्हतं. नवरा वारल्याबरोबर सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली होती. तेव्हापासून मी माझ्या मुलीला सांभाळलं. मी तिला एकटीला वाढवले आणि आज ती 21 वर्षाची आहे. आम्ही दोघे एकमेकांना आधार देतो. एकमेकांना पाहून आम्ही जगतो. माझी मुलगी, देवाने तिला खूपच सौंदर्य दिले होते. आवाज इतका गोड होता की कोणी एकदा ऐकला तर नक्कीच पुन्हा ऐकावासा वाटेल. तिच्या कॉलेजमध्ये माझ्या मुलीने अनेक वेळा स्टेजवर तिच्या आवाजाची जादू पसरवली होती. ऐकणाऱ्याला तिच्या आवाजाची नशा चढायची. आमच्या गरिबीत आम्ही सुखी होतो. फॅक्टरीमध्ये मी काम करून इतके पैसे कमावत होते की आम्ही दोघे, आई आणि मुलगी, आमचे आयुष्य आरामात जगत होतो. पण नंतर माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात मोहित नावाचा मुलगा आला, ज्याने आमचं आयुष्य उलथून टाकलं. तो माझ्या मुलीच्या मधुर आवाजावर फिदा झाला होता आणि आमचा पत्ता शोधत शोधत तो आमच्या घरी पोहोचला होता आणि त्याने माझ्यासमोर माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. ते ऐकून मी तर थक्क झाले होते. कारण तो मोठा उद्योगपती होता. त्याला आमच्यासारख्या गरीब लोकांशी संबंध का प्रस्थापित करायचे होते? मोहितने सांगायला सुरुवात केली की कोमलच्या आवाजाने मला वेढले आहे. मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. मला तिला नेहमी माझ्यासमोर ठेवायचे आहे आणि आयुष्यभर मला तिचा गोड आवाज ऐकायचा आहे. मला तर काहीच कळत नव्हते की मी काय करावे. पण एक क्षणासाठी मला कोमलचे मोहितशी लग्न करावे असे वाटले. माझ्या मुलीला आयुष्यभर राणी बनण्याचा आनंद मिळेल. पण दुसरीकडे मोहितची एक कमतरता होती जी मला विचार करायला भाग पाडत होती. मोहित दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. मी माझ्या सुंदर मुलीचे लग्न एका अंध व्यक्तीसोबत कसे काय करू शकते? तथापि मोहितने मला खात्री दिली होती की मी नक्कीच आंधळा आहे, पण माझी सगळी कामं मी स्वतःच करतो. कोमलला माझी काही अडचण येणार नाही. आणि मग मोहितची संपत्ती आणि त्याचा ऐशो आराम बघून मी माझ्या हृदयावर दगड ठेवला आणि कोमलचे लग्न मोहितसोबत पक्के केले. आज माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी लग्नात पैसे मिळाल्यासारखे पैसे खर्च करत होते. माझ्या मुलीला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. तिचा लग्नाचा लेहंगा, त्याची किंमत पाहून लोक दात चावत होते आणि तिचे दागिने पाहून थक्क झाले. हे सत्य कोणालाही माहीत नव्हते की हा सगळा पैसा आणि लग्नाची ही सगळी तयारी माझ्या भावी जावयाने केली आहे. मी माझ्या मुलीचे लग्न एका श्रीमंत मुलाशी ठरवले होते. माझा जावई खूप श्रीमंत होता, पण तो अजिबात देखणा नव्हता. माझी मुलगी लाखात एक होती आणि तिचे वयही खूप कमी होते. ती नुकतीच 21 वर्षाची झाली होती. सगळ्यांना आश्चर्य वाटले की मी एवढ्या सामान्य दिसणाऱ्या माणसाला माझी चंद्रासारखी सुंदर मुलगी का देत आहे. माझी मुलगी तिच्या घरी गेल्यावर मी आनंदाचा निश्वास सोडला. आता मला पूर्ण आशा होती की आपलं आयुष्य बदलेल आणि मलाही माझ्या मुलीमुळे असं आरामदायी आयुष्य जगता येईल. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीला भेटायला गेले. तेव्हा मला धक्काच बसला. कारण माझी मुलगी आणि जावई घरी नसल्यामुळे मला धक्का बसला. तिथे उपस्थित नोकरांनी मला सांगितले की मालकीण आणि मालक फिरायला गेले आहेत. मला आश्चर्य वाटले. ते दुसऱ्याच दिवशी फिरायला गेले होते. मी निराश होऊन घरी परतले आणि माझ्या मुलीला फोन करू लागले. माझ्या मुलीने माझा फोन उचलला नाही. मग खूप दिवसांनी माझा फोन उचलला आणि तेव्हा तिचा रडण्याचा आवाज आला. मी कोमलला तिची तब्येत विचारली तेव्हा मला वाटले की ती खूप उदासपणे बोलत आहे. मी कोमलला एकच विचारले, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळे कुठे गेले होते? अरे, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी काही विधी आहेत जे केले जातात.
माझे म्हणणे ऐकून कोमलने नाराज शब्दात मला उत्तर दिले की मी माझ्या पतीच्या सांगण्यावरूनच गेले होते. माझ्या नवऱ्याची इच्छा होती की आपण आधी बाहेर जावे आणि मगच लोकांना भेटावे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. माझ्या मुलीचा मंद आवाज आणि उदास शब्द ऐकून मला तिची काळजी वाटू लागली होती. पूर्वी ती जेव्हा कधी बोलायची तेव्हा किलबिलाट करायची, पण तिची शैली बदलली होती. हे लग्न मी स्वतःच्या इच्छेने ठरवले होते, तरी लग्नाला माझ्या मुलीनेही होकार दिला होता. या लग्नाने कोमलसुद्धा खूप खुश होती, कारण तिने तिचे आयुष्य खूप दयनीय परिस्थितीत जगली होती आणि जेव्हा एखाद्या श्रीमंत माणसाने तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा ती पण खूप खुश झाली. पण आता ती अजिबातच खुश दिसत नव्हती. मी कोमलला विचारलं, तू एवढी उदास का आहेस? उदास का दिसत आहेस? हनीमूनला गेल्यावर मुली अशा प्रसंगी आनंदी असतात. तरी माझ्या या प्रश्नावर कोमलने मला जे उत्तर दिले त्याने मला तिची खूपच चिंता वाटू लागली होती. माझ्या हातात फोन होता. मला खूपच काळजी वाटत होती, कारण कोमलचा नवरा आंधळा आहे हे तिला आता कळले होते आणि ती म्हणत होती की याचा मला अजिबात आनंद नाही. आई, तू माझी फसवणूक केली आहेस. लग्नाआधी तू मला मोहित खूप श्रीमंत आहे असे सांगितलेस, पण तू मला हे सांगितलेच नाही की तो अंध आहे म्हणून. असे का केलेस आई तू? असे रागात बोलून कोमलने फोन कट केला होता आणि मी तिथेच फोन हातात घेऊन बसले होते. मला तर आता काहीच कळत नव्हते की आता काय करावे, कारण कोमलला माझा राग आला होता. मी तर तिच्या भल्याचा विचार केला होता आणि ती पुढे म्हणाली होती की मोहितनेही मला लग्नाआधी सांगितले नाही. तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. या अशा माणसासोबत मी माझं आयुष्य कसं घालवू शकते? तू माझ्यासोबत अजिबात चांगलं नाही केलंस. असं बोलून कोमलने फोन कट केला होता. माझा जावई आंधळा आहे हे मला माहीत होते, पण मी हे सत्य कोमलपासून लपवून ठेवले होते, कारण माझा जावई खूप श्रीमंत होता आणि त्याच्या करोडोच्या मालमत्तेचा एकमेव मालक होता. त्याने मला वचन दिले होते की जर मी माझ्या मुलीचे लग्न त्याच्याशी केले तर तो त्याची सर्व संपत्ती माझ्या मुलीच्या म्हणजेच कोमल हिच्याकडे हस्तांतरित करेल आणि वचनानुसार त्याने आपली सर्व मालमत्ता माझ्या मुलीच्या नावावर हस्तांतरित केली होती. मी माझी मुलगी परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आठवड्याभरानंतर ते परत आले. दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला गेले तेव्हा मोहितला खूप आनंद झाला होता, पण कोमल खूप गप्प असल्यासारखी वाटत होती. मी कोमलला समजवण्याचा प्रयत्न केला. तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. मान्य आहे, त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे. तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर. तो एक श्रीमंत मुलगा आहे जो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझं संपूर्ण आयुष्य खूप आरामात जाईल. तुझ्या प्रत्येक निर्णयापुढे तो डोकं टेकवायला सदैव तयार असतो. ती अजूनही काही बोलली नव्हती. तिने आपला आक्षेप स्वतःमध्येच गाडला होता आणि शांत बसली होती. त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस असेच जात होते. मी अनेकदा त्यांना भेटायचे. मोहित आम्ही आई आणि मुलीवर खूप पैसा लुटत होता, त्यामुळे मी खूप आनंदी होत असायचे. पण माझी मुलगी अधिकाधिक उदास होत होती आणि जसजसा वेळ जात होता माझ्या मुलीने तिचा माझ्याशी संपर्क कमी केला होता आणि आता तर ती मला भेटायलाही घरी येत नव्हती. ती आलीही तरी लगेच निघून जायची. मी तिला काही दिवस माझ्याकडे राहण्यास सांगितले तेव्हा तिने सांगितले की माझ्या पतीला मी कुठेही राहणे आवडत नाही. आता मला माझ्या जावयाचा राग यायला लागला होता. त्याला सर्व माहीत होते की आम्हाला आई आणि मुलीला एकमेकांशिवाय दुसरं कोणीही नाही आहे, तरीही तो आम्हाला भेटण्यापासून थांबवत होता. एक दिवस अचानक मी कोमलच्या घरी पोहोचले. मोहितसुद्धा तिथे होता. मी कोमलच्या घरी पोहोचताच मी मोहितकडे नाराजी व्यक्त केली की तो माझ्या मुलीला माझ्याकडे एकटी का येऊ देत नाही. त्याने तर मला वचन दिले होते की तो माझ्या मुलीला कधीही काहीही करणार नाही. मी तक्रार केल्यावर मोहितला धक्का बसला आणि माझी मुलगी कोमल पूर्णपणे अस्वस्थ झाली. मोहितने मला आश्वासन दिले की मी कोमलला तुम्हाला भेटण्यापासून कधीही अडवले नाही. तो हे सगळं कोमलसमोर बोलत होता. याचा अर्थ असा होता की माझा जावई कोमलला खरंच थांबवत नव्हता. मी माझ्या मुलीकडे आश्चर्याने पाहत राहिले. मग कोमल माझ्याशी खोटं का बोलली हे समजत नव्हतं. ती डोकं टेकवून बसली होती. मी कोमलला हाच प्रश्न एकांतात विचारला आणि त्यावर तर ती आधी गप्प राहिली. मी हट्ट केल्यावर तिने मला सांगितले की आता माझे लग्न झाले आहे, असो आता मला माझ्या आईकडे राहणे शोभत नाही. ती जे काही बोलली होती त्याने मला सतत असे वाटत होते की ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. मला कोमलचा राग येऊ लागला आणि मी म्हणाले, आता तुझ्याकडे पैसे आहेत, तू बदलायला लागले आहेस, आईला विसरायला लागले आहेस.
आता तुला तुझ्या आईचं छोटंसं घर आवडत नाही. कोमलच्या या विचाराने मला खूप वाईट वाटलं आणि या दुःखी मनाने मी माझ्या घरी परतले आणि कोमलला पुन्हा भेटायचे नाही असे ठरवले होते. मला वाटायचं की मी कोमलला भेटायला गेले नाही तर कोमल मला स्वतः भेटायला येईल. पण काही दिवस गेले आणि कोमल मला भेटायला आली नाही. मी वाट पाहत राहिले की कदाचित कोमल नक्की येईल, पण कोमल आली नाही. महिनाभर उलटून गेला. मी तिची वाट पाहून आता थकले होते आणि मला राहावलं नाही. म्हणून मला कोमलला भेटायला जावं लागलं, कारण ती माझी एकुलती एक मुलगी होती आणि म्हातारपणी मला एकच आधार होती. असं करत करत कोमलच्या लग्नाला 5 महिने उलटून गेले आणि या काळात मी तिच्यात खूप बदल बघितले होते. तिचा मूड बदलू लागला होता. कधी ती खूप आनंदी असते तर कधी ती खूप उदास आणि गप्प राहते. मला आता माझ्या मुलीच्या वागण्याचे खूप वाईट वाटू लागले होते. मी माझ्या जावयाला फोन करून विचारले तेव्हा तो माझ्यावर रागावला आणि मला म्हणाला की मी माझी सर्व मालमत्ता तुमच्या मुलीच्या नावावर केली आहे. मी तुमच्या मुलीसमोर एका नोकरासारखा राहतो. मी तिचा प्रत्येक शब्द मान्य करतो. मला कळत नाही की तुमची मुलगी आनंदी का नाही. मोहितचे बोलणे ऐकून मलाही आश्चर्य वाटले की कोमलला नेमका त्रास काय आहे. जेव्हा मी तिला विचारले तेव्हा ती मला काहीही सांगत नव्हती. कंटाळून मला वाटले की मी माझ्या जावयाच्या घरी काही दिवस जाऊन राहून बघावे. दोष कुणाचा आहे ते शोधून काढावे. मी मोहितची परवानगी घेतली तेव्हा मोहितने आनंदाने मला परवानगी दिली. पण मी तिच्यासोबत तिच्या घरी काही दिवस राहायला येत आहे हे ऐकून माझ्या मुलीला आश्चर्य वाटले आणि मला येऊ न देण्याचा प्रयत्न करू लागली. पण मी तिचं काहीही ऐकून घेतलं नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मी काही दिवस माझ्या मुलीच्या घरी राहायला आले. त्या दोघांनाही बघून मला खूप बरं वाटलं. मी दुसऱ्या दिवशी तिथेच होते. मी माझ्या मुलीशी बोलायला तिच्या खोलीत गेले तेव्हा दारात मला माझ्या मुलीचा मंद आवाज ऐकू आला. मला वाटले की माझी मुलगी आणि मोहित बोलत आहेत म्हणून मी तिथून परतले. पण काही वेळाने मोहित घरी आला आणि मला आश्चर्य वाटले आणि तेवढ्यातच माझी मुलगी मला म्हणाली, जर याला काही दिसतच नाही मग हा सतत बाहेर का जात असतो. तिने मला अजून सांगितले की मी सकाळपासून झोपले आहे आणि तो बाहेर गेला होता आणि आता परत येत आहे. तिचे बोलणे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटले. तो म्हणाला होता की मी अंध असूनही मी माझा व्यवसाय स्वतः सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मी कामावर जातो हे मला लक्षात होते, पण आता त्याला असे बाहेर येऊन येताना पाहून मला धक्का बसला होता. कारण मी माझ्या मुलीला एका माणसाशी बोलताना ऐकले होते. पण माझ्या जावयासमोर मी गप्प राहिले. पण जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी कोमलला एकटीला विचारले की ती तिच्या खोलीत कोणाशी बोलत होती. माझ्या प्रश्नावर कोमलने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली की मी माझ्या खोलीत एकटी होते आणि फोनवर मित्राशी बोलत होते. जेव्हा माझी मुलगी घरी एकटी असते तेव्हा मला ती अनेकदा कुणाशी ना कुणाशी बोलत आहे असे जाणवायचे. ती अनेकदा खोलीचा दरवाजा बंद ठेवायची, त्यामुळेच मला काही दिसत नव्हते. पण जेव्हा माझ्या लक्षात आले की प्रत्येक वेळी मी तिच्या खोलीकडे गेले तेव्हा मला एखाद्या पुरुषाचा आवाज ऐकायला येत होता. मला खूप काळजी वाटत होती. पण मी माझ्या मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणायची की ती कोणाशी बोलत नाही. मी जे बोलायची ते ती साफ नाकारायची. आता मला खरं काय आहे याची काळजी वाटायला लागली होती. मला वाटू लागलं होतं की कदाचित मी वेडी झाली आहे. पण खरं काय आहे हे मला जाणून घ्यायचे होते. म्हणूनच मी माझ्या मुलीची हेरगिरी केली. सतत मी तिचा पाठलाग करू लागले. पण मला काही सुगावा लागला नाही आणि मी वैतागून घरी आले. आता मला तर आयुष्यभर माझ्या मुलीसोबत राहता येणार नाही. म्हणून मी माझ्या घरी गेले. साधारण महिन्याभरानंतर कोमलने मला फोन करून असा धक्का दिला की माझे भान हरपले. कोमल रडत होती आणि मला म्हणाली की आता मी थकले आहे. मला आता माझ्या पतीसोबत राहायचे नाही. मला घटस्फोट हवा आहे. मी समजावूनही ती खूप दुःखी होती. पण अचानकच ती रागाने ओरडली आणि म्हणाली की माझा नवरा आता मला सहन होत नाहीये. मी हळूहळू मानसिक आजारी बनत चालली आहे. मी आता त्याच्यासोबत राहू शकत नाही. माझ्या मुलीच्या बोलण्याने मला धक्का बसला. मी घाबरले. मी लगेच माझ्या मुलीच्या घरी पोहोचले. तिच्या घरी पोहोचल्यावर मला मोठा धक्का बसला होता. कारण माझ्या समोरचे दृश्य असे होते की कोमल रडत होती आणि एक मुलगा तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. कुरळे केस, काळे चमकणारे डोळे असलेला मुलगा माझ्या मुलीजवळ उभा होता. मी तिच्याजवळ गेले आणि एका झटक्याने त्या मुलाला कोमलपासून दूर केले होते. मी म्हणाले, माझ्या मुलीपासून दूर जा. माझ्या मुलीसोबत तू इथे काय करत आहेस. कोमलने पटकन मला मिठी मारली आणि रडू लागली. तो मुलगा डोळे मिटून उभा होता. मी म्हणाले, तू कोण आहेस आणि माझ्या मुलीच्या घरी काय करतोयस. तेव्हा कोमल रडत म्हणाली, आई, हा दुसरा कोणी नसून तुझा जावई आहे. होय, मोहित आहे. हा एक फसवा माणूस आहे.
मी आता याच्याबरोबर राहू शकत नाही. हे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं. मी मोहितकडे पाहिलं. ज्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न केलं होतं तो मोहित अजिबात नव्हता. तो मोहित तर सावळ्या रंगाचा होता आणि अंध होता. तो डोळ्यावर चष्मा घालायचा आणि डोक्यावर एक विचित्र प्रकारची टोपीही घालायचा. तर माझ्यासमोर उभा असलेला मुलगा एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी दिसत नव्हता. माझा जावई तर एकदम बरा होता. त्याचे डोळेही व्यवस्थित होते. तो सगळं काही पाहू शकत होता आणि हे पाहून मी थक्क झाले होते. मी आश्चर्याने माझ्या जावईकडे आले आणि त्याला विचारले, तुझी दृष्टी अचानक कशी परत आली आणि हे सगळं कधी झालं? या माझ्या प्रश्नावर कोमलने तिच्या नवऱ्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिलं आणि अविचलपणे म्हणाली, मला त्याच्यापासून कोणत्याही किमतीत घटस्फोट घ्यायचा आहे. मला मोहितसोबत राहायचे नाही. माझ्या मुलीच्या तोंडून हे ऐकून मला पूर्ण धक्का बसला. काय उत्तर द्यावे हे समजत नव्हते. मी शांतपणे कोमलकडे बघू लागले आणि मग म्हणाले, काय बकवास बोलतेस? काय झालंय तुला? घटस्फोट घेण्याबद्दल बोलत आहेस? मग मी माझ्या जावयाची माफी मागितली आणि त्याला सांगितले की माझ्या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. पण कोमल वारंवार घटस्फोट मागत होती. मी कोमलकडे रागाने बघितले आणि मी तिला गप्प केले. मग ती रडू लागली आणि तिने तिच्या नवऱ्याला फसवणूक करणारा म्हटले. ती काय बोलत होती त्यापेक्षा मोहितचे मौन मला जास्त त्रास देत होते. कारण माझ्या मुलीच्या अशा बोलण्यावरही तो काही बोलत नव्हता. मला कळत नव्हते हे सगळं काय होतंय. आता मला जाणवत होते की कोमलचं काहीतरी चुकतंय, की ती खूप रडत होती आणि घटस्फोटाबद्दल बोलत होती. मी कोमलकडून काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती खूप रागाने भरलेली होती आणि तिने पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंतची संपूर्ण कहाणी मला सांगितली. तिचा तो खुलासा ऐकून मी हादरले. मी पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या मुलीकडे पाहिले. तिने रडत रडत सांगितलं की मी जेव्हा माझ्या सासरी आले तेव्हा मला दिवे आणि फुलांनी नटलेले हे घर आलिशान राजवाड्यासारखे वाटले आणि माझ्या झालेल्या स्वागतावर मला खूप आनंद झाला. डोळ्यात खूप स्वप्न घेऊन मी खोलीत बसले होते आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. मी एवढी सुंदर दिसत होते की मला पाहणाऱ्या प्रत्येकाने माझे कौतुक केले होते. मला खात्री होती की मी माझ्या नवऱ्याच्या मनात घर करेन. पण मोहित आल्यावर तो माझ्यासमोर शांतपणे बसला. मी डोक्यावर पदर घेऊन बसले होते. मी विचार करत होते की तो माझा पदर काढून माझी स्तुती करू लागेल, पण त्याने तसे केले नाही. तेव्हा मी डोके वर करून त्याच्याकडे पाहिले आणि त्याला पाहून मला धक्काच बसला, कारण तो माझ्याऐवजी दुसरीकडे पाहत होता. मला आश्चर्य वाटले. मी संकोचून माझ्या नवऱ्याला हाक मारली, पण माझ्या बोलण्याने त्याला धक्का बसला. पण तो काहीच बोलला नाही. तो अजूनही दूरच पाहत होता. माझ्या नवऱ्याच्या या निष्काळजीपणाने माझे मन दुखावले होते. मी निराशेने डोके टेकवले आणि मी माझ्या खोलीतून बाहेर निघण्यापूर्वीच मोहित असे काहीतरी विचित्र बोलला, जे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे बघू लागले. तो माझ्याकडे न बघता बोलत होता, तू सुंदर दिसत असशील, पण मला तुला बघता येणार नाही. मी मोहितकडे आश्चर्याने पाहिले. मी म्हणाले, मी तुझ्यासमोर बसले आहे. तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मग तू मला का पाहत नाहीस? माझ्या प्रश्नावर त्याने मला दुःखाने जे काही सांगितले ते ऐकून मी भारावून गेले. मला धक्काच बसला. माझ्या आईच्या विश्वासघाताने मी थक्क झाले. माझ्या आईने माझी इतकी फसवणूक केली. तिने माझे लग्न एका आंधळ्याशी केले. माझा नवरा दृष्टीहीन होता. तो आंधळा होता. त्याचे जग अंधकारमय होते. मी जोरजोरात रडायला लागले की जेव्हा माझा नवरा मला बघू शकत नाही तर माझ्या या पेहरावाचा, माझ्या या सौंदर्याचा काय उपयोग? जर कौतुक करायला कोणी नसेलच तर? मी मोहितपासून दूर गेले आणि ढसाढसा रडू लागले. मला कधीच पैशांचा लोभ नव्हता. मी एक साधी मुलगी आहे. मी नेहमीच माझी स्तुती ऐकली होती. भविष्यातही असेच होईल असा मला विश्वास होता. मला असं आयुष्य हवं होतं ज्यात माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप प्रेम करावं. माझ्या आईने मला लग्नासाठी पटवून दिलं होतं की मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्याशिवाय जगू शकत नाही. पण माझी फसवणूक झाली होती. लग्नाचं वास्तव मला पहिल्या रात्रीच कळून चुकलं होतं. इथे प्रेम नसून फक्त फसवणूक होती. मोहितकडे बघावंसं वाटत नव्हतं. मी माझ्या उशीकडे पाहत होते. मोहितने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण मी रागाने हात झटकला. मी म्हणाले, तुम्ही लोकांनी मला फसवले आहे आणि मी तुला माझा नवरा होण्याचा हक्क अजिबात देणार नाही. त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहा. तो उठला आणि सोप्यावर जाऊन झोपला. माझा राग पाहून मोहितही माझ्यापासून दूर गेला आणि झोपला. माझ्या दुःखावर माझ्या आंधळ्या नवऱ्याने मला आनंदी ठेवण्याचा आणि त्याची चुकी सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याने माझ्या नावावर त्याची सर्व मालमत्ता हस्तांतरित केली आणि मला माझ्या आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन गेला.
परंतु तिथून परत आल्यानंतरही मी पूर्णपणे माझ्या खोलीत उदास मनस्थितीत पडून राहायचे. मी स्वतःची काळजी घेणे सोडून दिले होते, सौंदर्याचा त्याग केला होता. एके दिवशी अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यामध्ये माझे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्यात लिहिले होते, तू आता तयार का होत नाहीस? हो, तुझ्यासारख्या सुंदरीला बेफिकीरपणा शोभत नाही. तो मेसेज पाहून मला धक्का बसला, कारण तो कोणीही असला तरी त्याला कसे शब्द वापरावे आणि समोरच्यावर कशी जादू करावी हे चांगलंच माहीत होतं. पण तो कोण होता? या घरात मी आणि मोहित शिवाय कोणीच नव्हतं. मग तो कोण होता जो मला सतत त्याच्या नजरेत ठेवत होता आणि माझी प्रत्येक हालचाल पाहत होता? त्याची नजर माझ्यावर होती. मी त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले, कारण मी एक विवाहित मुलगी आहे. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही तो मला सतत मेसेज करत होता आणि तो मला तयार होण्यासाठी उकसवत राहिला. एके दिवशी मला त्याच नंबरवरून मेसेज आला की तू लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसतेस. आणि त्या मेसेजमध्ये माझ्या सौंदर्यावर कविताही करण्यात आली होती आणि मला लाल रंगाचे कपडे घालण्याची विनंती करण्यात आली होती. मला काय झाले मला माहीत नाही की मी माझ्या वॉर्डरोब उघडला आणि एक सुंदर लाल रंगाची साडी नेसली. केस विंचरले, हलकासा मेकअप केला होता. तेव्हा मी त्याच नंबरवर मेसेज केला आणि म्हणाले की मी लाल साडी नेसले आहे, मी तयार आहे. तू मला सांग, तू माझ्याकडे कसे पाहशील? मला फक्त आणि फक्त हेच हवे होते. मला जाणून घ्यायचे होते की तो कोण आहे जो मला मेसेज करत असतो. माझ्या मेसेजचा त्या व्यक्तीवर इतका प्रभाव पडेल हे मला माहीत नव्हते की तो माझ्या खोलीच्या खिडकीजवळ येईल. त्या अनोळखी मुखवटा घातलेल्या माणसाला पाहून मी घाबरले. तो गोरा रंगाचा तरुण मुलगा होता आणि मुखवट्यातही त्याचे डोळे सुंदर दिसत होते. मला अंदाज आला होता की तो जो कोणी होता तो स्वतः खूप गोंडस होता आणि बहादूर देखील होता, जो मला भेटायला माझ्या घरी पोहोचला होता. मला त्याला परत पाठवायचे होते, पण मी हे करू शकले नाही. तो त्याचे तोंड दाखवायला विरोध करत होता. मला त्याने खोलीत बसवले, पण त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम व तळमळ स्पष्ट दिसत होती. तो माझी स्तुती करत राहिला. मला त्याचा सहवास आवडू लागला आणि त्यानंतर ते नित्याचेच झाले. तो मुलगा रात्रंदिवस माझ्याशी फोनवर बोलायला लागला आणि माझे पती जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा तो घरी यायचा. तो माझ्यावर आतोनात प्रेम करू लागला आणि मी सुद्धा त्याची स्तुती आणि जादुई बोलण्यात मग्न झाले. पण मी कधीच माझी मर्यादा ओलांडली नाही. त्या मुलाला माझ्याजवळ यायचे असले तरी मी त्याला दूर ठेवले. मी नेहमीच लांब राहिले त्याच्यापासून. एक रात्री मोहित कामानिमित्त गावाबाहेर गेला होता. तो मुलगा रात्री माझ्या खोलीत आला आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला, कोमल, मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आज ते सगळं घडू दे ज्याच्यासाठी मी खूप तळमळत आहे आणि तू नेहमी माझ्यापासून दूर राहतेस. पण मी त्या मुलाला माझ्यापासून दूर ढकलले होते. मी म्हणाले की हे सर्व चुकीचं आहे. मी विवाहित आहे. माझ्या पतीवर प्रेम नसले तरी पण मी त्याला फसवूही शकत नाही. त्या मुलाच्या कृत्याचा मला राग आला होता. रागाने मी त्याला घराबाहेर काढले. माझा राग पाहून तो घाबरला आणि माझी माफी मागू लागला. आजच्या नंतर असे कधीच होणार नाही. मी असं काही करणार नाही. माझंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. मी त्याला लगेच माफ केलं होतं, पण तो मला कधीच हात लावणार नाही या अटीवर. त्यानंतर त्याने मला कधीही स्पर्श केला नव्हता. आम्ही थोडा वेळ बोलायचो आणि निघून जायचा. कधी कधी माझा विवेक मला आतून सांगायला लागत होता की हे सर्व बरोबर नाही, पण मनात विचार यायचा की माझ्या आईनेही माझी फसवणूक केली आहे. होय, माझे एका अंध व्यक्तीशी लग्न करून मी माझ्या नवऱ्याला सोडून त्या मुलावर प्रेम करायला लागले होते. मी माझ्या पतीच्या सामान्य दिसण्याबद्दल आणि अंधत्वाबद्दल सतत तक्रारी करू लागले होते. मला माझ्या पतीचा सहवास आता सहन होत नव्हता. मी त्या मुलाच्या येण्याची वाट पाहत राहायचे. मी ज्याच्या प्रेमात पडले होते आणि माझ्यावर सत्ता असलेल्या माझ्या नवऱ्याचा मी तिरस्कार करत होते. मी गोंधळून गेले होते. माझ्या आईलाही माझ्यातील बदल जाणवायला लागला होता. ती मला सतत समजावू लागली होती. मला याची जाणीव करून देत होती की जेव्हा आम्ही दोघे खूप असहाय्य होतो तेव्हा त्या व्यक्तीने आपल्याला स्वीकारले. आपली अवस्था खूप वाईट होती. त्याने आपल्याला दत्तकच नाही तर आपल्याला एक चांगलं आयुष्यही दिलं. माझ्या आईने समजावलं असलं तरी मी आणखी गोंधळले होते. मला माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचं होतं आणि त्याच्याशी विश्वासू राहायचं होतं. पण माझा नवरा मला हवा तसा माणूस नव्हता. तो एक मुखवटा घातलेला मुलगा होता जो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता. मला दिसत होतं. मला माझी चूक कळत होती. माझं हृदय आणि मनाच्या लढाईत मी हळूहळू एक मानसिक रुग्ण बनत होते. त्या दिवसात माझी आई आमच्या घरी राहायला आली होती. मला काळजी वाटत होती की आता मला त्या मुलाला भेटायला जमणार नाही.
पण त्याने मला सांत्वन दिले आणि सांगितले की आपण तुझ्या नवऱ्याला मूर्ख बनवले आहे. मग तुझ्या आईलाही कळणार नाही. जेव्हा माझा नवरा बाहेर असायचा, तो मुलगा गुपचूप खिडकीतून येत असायचा. तो माझ्या खोलीत यायचा. एक दिवस आईला माझ्यावर संशय आला. तिने जेव्हा मला विचारले तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला. पण तरीही आईला माझ्यावर सतत संशय वाटत होता. म्हणून मी जड अंतकरणाने त्या मुलाला रागवले आणि त्याला वाईट बोलले की त्याच्यामुळे मी सर्वांच्या नजरेत पडते आणि एका पापाची भागीदार बनते. तो मुलगा माझे ऐकून निघून गेला आणि परत आलाच नाही. मी त्याच्या आठवणीत जळू लागले. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते हे मला समजायला लागले होते. पण आता उशीर झाला होता. त्याने माझ्या हृदयात आणि मनात त्याच्या प्रेमाची जादू पसरली होती. एके दिवस मी डोकेदुखीसाठी गोळ्या शोधत होते आणि मला माझ्या नवऱ्याच्या कपाटात काही सामान दिसले. मी ते उचलले तेव्हा माझ्या डोळ्यांना अंधाऱ्या येऊ लागल्या, कारण मुखवटा घातलेल्या मुलाने वापरलेली ती सगळी सामग्री होती. मला वाटले की माझ्या नवऱ्यानेच त्याला मारले. मी वेदनेने ओरडले आणि माझ्या पतीला त्या मुलाबद्दल विचारले. मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या दिवशी मी मोहितला स्पष्टपणे सांगितले की माझं त्याच्यावर प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय मरेन. मला तुझ्यासोबत जगायचे नाही. मला घटस्फोट दे. माझी अवस्था कुठेतरी वेड्यासारखी झाली होती. मला पूर्ण खात्री होती की मोहितने त्या मुलाला मारले होते आणि हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी अशीच किंचाळत राहिली आणि माझी अवस्था पाहून मोहित माझी काळजी घेऊ लागला. आणि मग तो मला म्हणाला की तो मुलगा दुसरा कोणी नसून मी आहे. मी माझे रूप बदलून तुझ्यासमोर राहत होतो आणि मग लपून तुला भेटायला येत राहिलो. माझे खरे रूप हे आहे. इतकं बोलून माझी मुलगी रडायला लागली आणि मी माझ्या जावयाकडे बघत होते. तो एक देखणा मुलगा होता. तो लाजत म्हणाला, माझे कोमलवर खूप प्रेम आहे. पण माझ्या खोडकर मित्रांनी मला माझ्या बायकोची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला. मग मी माझे स्वरूप थोडेसे खराब केले आणि आंधळा झालो आणि कोमलशी लग्न केले. माझ्या या नाटकात मी कोमलला खूप दुखावलं होतं. कोमल ती पण रडत होती. कोमल म्हणू लागली की तो लबाड आणि फसवणूक करणार आहे. त्याने मला फसवले आहे. जर मी त्या रात्री त्याच्या प्रेमात वाहून गेले असते आणि जे मी करायला नको होते ते सर्व केले असते तर मोहित मला कायमचा सोडून गेला असता. तो निघून गेला असता, कारण मी त्याच्या कसोटीवर उतरले नसते. मला धोकेबाज म्हणून तो निघून गेला असता. मग मी काय केले असते? असे बोलून कोमल रडू लागली. मोहितने कोमलचे अश्रू पुसले आणि म्हणाला, कोमल, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. होय, मी तुला एवढ्या मोठ्या परीक्षेला सामोरे जायला लावले. ही माझी चूक होती. त्याने मला स्पर्श करून मला मिठी मारली आणि मी मात्र वेदनेने रडू लागले. मोहित, तू माझा खूप छळ केला आहेस, मी म्हणाले. तो माझ्या मुलीची माफी मागू लागला. मग तिला सगळं सत्य समजल्यावर तिने त्याला माफ केले. कोमल अजूनही मोहितच्या जवळ उभी होती. आता तिथे उभं राहणं मला योग्य वाटलं नाही आणि मी दोघांनाही एकटं सोडून माझ्या घरी आले आणि आज दोघेही आपलं सुखी आयुष्य जगत आहेत.